Okay, there are 20 daily uses sentences. Okay, so we'll go ahead and we'll see these sentences one by one. So, first of all, first sentence is what What are are you doing? तू काय करत आहेस? Okay. Number 2, I am reading a book. मी पुस्तक वाचत आहे. Number 3, I am writing now. मी now म्हणजे आता. I am writing now. मी आता लिहित आहे. कोणीतरी आलेला आहे. Okay. I am writing now. Number 4, I am playing with my friends. मी माझ्या मित्रांसोबत खेळत आहे. त्यास आपल्याला कोणी विचारलं तर सांगायचे, एकमेकांमध्ये बोलायचे. ओके. नंबर 5, वेट अ मिनिट प्लीज. कृपया 1 मिनिट थांब. वेट याला वाचन don't कसं? WAIT. don't वेट very याला वेट म्हणायचं. वेट म्हणजे काय असतं? वेट म्हणजे वाट पाहणे. हिंदी don't त्याला worry हां. आणि त्यानंतर मिनिट, MINUTE मिनिट. आता WET वेट, हेही वेट आहे आणि हेही वेटच म्हणायचं याला. हां. ओके. हे वेट म्हणजे ओला. ओला म्हणजे भिजलेला आणि WAIT वेट म्हणजे वाट पाहणे. ओके. सो वेट अ मिनिट प्लीज म्हणजे काय आहे? कृपया अ मिनिट म्हणजे 1 मिनिट. 1 मिनिट थांब असा त्याचा अर्थ आहे. नंबर 7, डोंट वरी. WORRY वरी. डोंट वरी. Perceive काळजी करू नको. ओके. नंबर 7, it okay इट्स ओके. येस, व्हेरी गुड. नंबर 8, आय I लाइक like धिस. this व्हेरी गुड. मला हे आवडत आहे किंवा आवडते. ओके. नंबर 9, आय डोंट लाइक धिस. I हां, don't आता जे like this आवडत नाही, आपल्याला सांगायचंय, की ही this वस्तू is मला for आवडत you नाही. तर त्यावेळेला काय म्हणायचं this ऐका. is for you हां, 1 मिनिट थांबा. बघा मी सांगतोय काय, मी 9 नंबरचं सेंटेन्स परत एकदा हे करतोय. आय डोंट लाइक धिस. एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल, त्यावेळेला सांगायचं आय डोंट लाइक धिस. समजा एखाद्याला ॲपल आवडत नाही. मग काय म्हणणार? आय डोंट लाइक ॲपल टू ईट. खाण्यासाठी मला ॲपल आवडत नाहीत. आय डोंट लाइक, मग एखादी आणखी मँगो. आय डोंट लाइक मँगो. अशा पद्धतीनं आपण सांगू शकतो. ओके. सो नाउ विल गो अहेड फॉर this ऑन. is for you येस, धिस इज फॉर यू. this हे is for you तुझ्यासाठी आहे. धिस इज फॉर यू. हे तुझ्यासाठी आहे. नंबर 11, दॅट इज माईन. MINE. mine माईन म्हणजे माझा, माझी, माझे. हं, ओके. या ठिकाणी दॅट इज माईन. ते माझे give आहे. it to नंबर me 12, गिव्ह इट टू मी. give it to me गिव्ह इट टू मी. give ते it माझ्याकडे to दे. me ते माझ्याकडे दे किंवा हे माझ्याकडे दे. एखादी वस्तू आहे, बॉल आहे समजा एखाद्या मुलाच्या, आपल्या मित्राच्या हातात आणि तो तुमच्या हातात पाहिजे. तो मागायचा आहे त्याला. तर कसं मागणार? गिव्ह इट टू मी. माझ्याकडे दे. ओके. नंबर 13 take नाउ this टेक दिस. धर हा. धर हा. आता द्यायचा आहे तुम्हाला. धर हा. take म्हणजे this एखादी हे वस्तू घे आहे. टेक दिस. पेन्सिल द्यायची असेल तर टेक हे दिस घे पेन्सिल. टेक दिस. हे घे. व्हेरी गुड. ओके. नंबर look 14, at the board लुक ॲट द बोर्ड. व्हेरी गुड. बोर्ड कडे पहा वाह! क्या बात है. गुड. नंबर 15, स्पीक स्लोली. हळूनी बोल गुड. हळूने हळू बोल बोल किंवा हळू बोल. I can गुड. do it I आय can do कॅन it आय I कॅन डू can do इट. it I म्हण can do it म्हणजे काय? मी हे करू शकतो वाह! व्हेरी गुड. मी हे करू शकतो गुड. नंबर 17, आय I नीड need युअर your हेल्प. help आय नीड युअर हेल्प. पाहिजे हां, हां. आय नीड युअर हेल्प.
मला तुझ्या मदतीची गरज आहे. मला तुझ्या मदतीची गरज आहे. मला लक्षात तुझ्या राहू दे. मदतीची गरज आहे. गुड. लेट्स गो. मला तुझ्या मदतीची गरज आहे. मग हे अशा पद्धतीने आय नीड युअर हेल्प. आता व्हॉइस बंद करा सर्वांनी. गोंधळ व्हायला लागलाय. हा, ओके. लेट्स गो. चला. आपण जेव्हा म्हणत असतो ना चला, लेट्स गो. त्यावेळेला हे सेंटेन्स असतं. लेट्स गो. चला. चला. ओके. लेट्स गो. चला. विथ मी. गुड. कम विथ मी. माझ्यासोबत ये किंवा चल. माझ्यासोबत चल किंवा माझ्यासोबत ये. गुड. कम विथ मी. एव्हरीथिंग इज फाईन. सांगा. एव्हरीथिंग इज फाईन. सर्व काही चांगले आहे. सर्व काही छान आहे. गुड. गुड. सर्व काही छान आहे. सर्व काही चांगले आहे. असं या ठिकाणी म्हणता येतं. तर हे 20 सेंटेन्स आता परत एकदा मी वाचून दाखवतोय बघा. पाहूयात एकदा परत रिव्हिजन. व्हॉट आर यू डुईंग? आय एम रीडिंग अ बुक. आय एम रायटिंग नाव. आय एम प्लेइंग विथ माय फ्रेंड्स. वेट अ मिनिट प्लीज. डोंट वरी. इट्स ओके. I like this. I like this. Okay. I don't like this. This is for This you. is for you. That is mine. Thank Give it to me. Take this. Look at the board. Look at the board. Good. Speak slowly. I can do slowly. it. I need your can help. do it. Let's go. You have Come with me. सोबत Everything is fine. Okay. तर अशा पद्धतीने हे सेंटेन्स आता मी परत एकदा आपल्या ग्रुपवरती शेअर करतोय. आता हे सेंटेन्स आजचे हे नवीन आहेत. कालचे वेगळे, आजचे वेगळे आहेत. तर हे सर्वांनी व्यवस्थितरित्या राईट इन गुड हँडरायटिंग अँड लर्न अँड रिसाइट दी ऑल सेंटेन्सेस. हे सगळे सेंटेन्स व्यवस्थितरित्या पाठ करून टाकायचेत. काही नाही याच्यात वेगळं काही नाही. खूप सोपे आहेत. आपल्याला आता सुरुवात करायची. कमीत कमी आपण या महिन्यामध्ये आपल्याला बघा दररोज आपण काय करणार आहेत, 20 वाक्य आपल्याला रोज घ्यायचे आहेत. डेली सेंटेन्स 20 घ्यायचे आहेत आपल्याला. किती होणार आहेत आपले? भरपूर होणार आहेत. त्यामुळे इंग्लिशचा प्रश्नच मिटून जाणार आहे तुमचा. ओके. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक यू सो मच.